राजू शेट्टींनी जालन्याच्या घनसांगवीतून निवडणूक लढवावी। जालन्यातील बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठराव पाहायला मिळतोय। राजेश टोपेंविरोधात निवडणूक लढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। राजू शेट्टींना टोपेंविरोधात निवडणूक लढवण्यासाठी गळ घालण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। येणाऱ्या विधानसभेमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवावी। या भागात 3 साखर कारखाने आहेत आणि 1 गुळ पावडर कारखाना आहे। ऊसाचं मोठं क्षेत्र या भागात आहे, तसेच कापसाचं, तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्नही या भागात मोठ्या प्रमाणात होत आहे। गेल्या 2 वर्षापासून कापसाचं आणि सोयाबीनचं दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। या भागातील या शेतपिकांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी असा सर्वानुमते आज ठराव संमत करण्यात आला आणि तो ठराव राजू शेट्टी साहेबांना आम्ही पाठवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।